नमस्कार, मी अमिता. तुम्ही पाहत आहात E6 टीव्ही मराठी. राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील अंमली पदार्थांच्या वाढत्या समस्यावर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. मुंबई, ठाणे आणि नाशिक सारख्या प्रमुख शहरांमध्ये विविध प्रकारचे ड्रग्ज सहज उपलब्ध असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. अलीकडच्या काळात ठाण्यात 5.5 कोटीचे मॅड्रेक्स, साताऱ्यात ड्रग्ज फॅक्टरी आणि मुंबईत 3.25 कोटींचे ड्रग्ज पकडण्यात आले. या घटनांचा त्यांनी उल्लेख केला. या वाढत्या ड्रग्जच्या समस्येच्या आणि राजकारणातील पैशाचा संबंध तपासण्यासाठी मागणी राज ठाकरे यांनी केली आहे. त्यांच्या मते मुंद्रा पोर्ट मागे गुजरात कडून हे ड्रग्ज महाराष्ट्रात येत आहे. गेल्या 10 वर्षांपासून ड्रग्ज विरोधी धाडी थांबल्या असून आता शाळापर्यंत ही ड्रग्ज पोहोचू लागले आहेत. निवडणुकीवरील खर्च आणि ड्रग्जच्या वापरावरील कारवाईचा अभाव यावर त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारला प्रश्न विचारले आहेत. मुख्यमंत्र्यांकडून मिळणाऱ्या क्लीन चिट संस्कृतीवरही त्यांनी टीका केली. म्हणजे काय केलं आम्ही, साधारणतः एका विषयामध्ये महापालिकेच्या शाळेमध्ये एक चांगला शिक्षक किंवा शिक्षिका कोण आहे त्यांना बोलवण्यात आलं आणि एका स्टुडिओतून 10वीच्या विद्यार्थ्यांना एका स्टुडिओतून त्या शिकवायच्या किंवा शिकवतात. आणि हे शिकवणं म्हणजे मन की बात नाही, प्रश्नोत्तर होतात. आज मी जे तुम्हाला सांगितलं ना की याच्यामध्ये आम्ही पुस्तिकाच केलेली आहे आणि तुम्ही म्हणाला त्याच्यात जवळपास 1300 शाळा आपल्या मुंबईमध्ये आहेत महापालिकेच्या. आणि या महापालिका शाळेमध्ये 3.5 लाख विद्यार्थी जवळपास वेगवेगळ्या 8 भाषेमध्ये शिक्षण घेतात. म्हणजे मराठी तर आलीच, इंग्रजी, सेमी इंग्रजी आली, हिंदी, उर्दू, गुजराती, अशा या सगळ्या 8 भाषांमध्ये आपण त्यांना शिक्षण देतो. आणि ही साधारणतः 2010 साली सिस्टीम सुरू केल्यानंतर 2014-15च्या सुमारास आम्ही 8वी ते 10वी म्हणजे जे शिवसेना प्रमुखांचं एक स्वप्न होतं की विद्यार्थ्यांच्या पाठीवरती किती ओझं आहे, तर तो अभ्यासक्रम आम्ही ई सिम किंवा सिममध्ये आणला. एक सिम कार्ड असतं ना फोनवर टाकायचं आणि ते टॅबमध्ये टाकून द्यायला लागलो. त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी या ॲनिमेटेड होत्या, म्हणजे मुलांना पटकन समजायचं की काय काय एखादी गोष्ट आपण दाखवू शकत नाही. की समजा एखाद्या ग्रहाला इतके चंद्र आहेत, त्या चंद्रावरती वातावरण कसं असेल, अशा काही गोष्टी आपण प्रत्यक्षात दाखवू शकत नाही. त्याचं ॲनिमेशन करून ते त्याच्यात टाकण्यात आलं. त्याचा परिणाम असा झाला की महानगरपालिकांच्या शाळांचा रिझल्ट हा जवळपास 100%च्या जवळ आला. आणि आता तुम्ही जे म्हणताय ना, पहिला प्रथम महापालिकांच्या शाळांमध्ये ॲडमिशन पाहिजे म्हणून चिठ्ठ्या मागायला लोक यायला लागले आणि ॲडमिशनसाठी लोकांच्या रांगा लागायला लागल्या. बऱ्याचशा मी बघितले म्युनिसिपल स्कूल्स बंद होऊन तिकडे काहीतरी वेगळं करायचं होतं. ते नाही, त्याही शाळांबद्दल आता या गेल्या 4 वर्षात त्या तक्रारी वाढल्यात. पण अगदी SSC तर आहे, CBSE, ICSE वगैरे या सगळे अभ्यासक्रम आपण त्या शाळांमध्ये आणले. आता गेल्या 4 वर्षात काय झालंय, माझ्या माहितीप्रमाणे उद्धव साहेब, मुंबईत ते लोन आलं काय माहीत नाही, पण विदर्भातल्या काही सरकारी शाळा गौतम अडाणींना दिलेल्या आहेत. चंद्रपूर, गडचिरोली. आपलं महाराष्ट्राचं शिक्षण खाते इतकं सक्षम नाही. नाही, आपण मुंबई पुरतं बोलताना नाही सांगतो ना, ह्या सगळ्या गोष्टी गेल्या मी तर म्हणेन 4 वर्षात जास्त प्राधान्याने देण्याचं हे ठरवण्यात आलं. म्हणजे चंद्रपूरमध्ये एक शाळा दिली त्यांना, एक दिली, आता एक वरून पुढे जातील ना. ते ही सुरुवात. मुंबई महापालिकेमध्ये सुद्धा जर त्यांचं येणार नाही म्हणा सत्ता, पण मग सगळं त्यांचं खाजगीकरण करतील. हॉस्पिटलचं खाजगीकरण करतात, ते आपण रोखलेलं आहे. उद्धव साहेब, दुसरा एक महत्त्वाचा विषय सातत्यानं इथे मी तुमच्याशी चर्चा करतानाही मी किंवा राजसाहेब सुद्धा आहेत, सध्या धुरंधरचा माहोल आहे. लोक धुरंधरवर या सिनेमावर चर्चा करतात, त्यातल्या एकंदरीत वातावरणावर चर्चा करतायत. मग मुंबईत रेहमान डकेत कोण आहे किंवा धुरंधर कोण आहे. आपण दोघे या राज्याच्या राजकारणातले धुरंधर आहात. पाब्लो एस्कोबार पण शोधला पाहिजे. मी तुम्हाला तेच सांगतोय की आज मुंबई, ठाणे, नाशिक सारख्या शहरामध्ये अंमली पदार्थ म्हणजे ड्रग्स, विविध प्रकारचं ड्रग्स सहज उपलब्ध आहे. ठाण्यामध्ये परवा 5.5 कोटीचं मॅड्रेक्स पकडलं ठाण्यात. साताऱ्यामध्ये ड्रगची फॅक्टरी डेप्युटी CMच्या दारात पकडली. मुंबईमध्ये काल 3.25 कोटीचं ड्रग्स पकडलं. हे चित्र या महाराष्ट्रात यापूर्वी कधीच नव्हतं. आणि हे सगळं ड्रग्स गुजरातच्या मार्गे, मुंद्रा पोर्ट जे अडाणींचं आहे, हे चित्र तुम्हाला महानगरपालिका आहेत, प्रत्येक ठिकाणी महानगरपालिका आहे. हे चित्र गंभीर नाही का? ह्या सगळ्या गोष्टींच्या महानगरपालिकांशी संबंध काही नाही. पहिली गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आपण, याला केंद्र आणि राज्य
म्हणजे या ज्या प्रकारच्या ड्रग्सच्या विरोधातल्या ज्या धाडी या गेल्या 10 वर्षामध्ये बंद झाल्यात आणि साधारणपणे शाळांपर्यंत हा ड्रग्स हा प्रकार आता मुलांपर्यंत यायला लागलेला आहे. शाळेच्या बाहेरच्या आणि- पानटपरीवर ड्रग्स मिळत आहे. आणि आपण जर समजा आपण त्याच्या सगळ्या गोष्टींचं जर नीट त्याचं अनालिसिस केलं तर राजकारणामध्ये वाढलेला पैसा आणि रस्त्यावरती आलेला ड्रग्ज याचा एकमेकांशी काय संबंध आहे तो पण मला असं वाटतं जुळून पाहायला पाहिजे. कारण एवढा राजकारणामध्ये ज्या प्रकारच्या निवडणुकांवरचा खर्च आणि सगळ्याच गोष्टी ज्या प्रकारे होत आहेत आणि ज्या प्रकारे ड्रग्ज रस्त्यावरती येतात आणि त्याच्यावरती कोण हे व्यवहार करतं ह्याच्यावरती कुठच्याही प्रकारच्या धाडी किंवा त्याच्यावरती कुठचीही बंधनं येत नाहीयेत, हे काय आहे हे मला असं वाटतं केंद्र आणि राज्य सरकारला विचारणं गरजेचं आहे. नाही, उठसूट मुख्यमंत्री सगळ्यांना क्लीन चिट देत सुटलेत. साताऱ्यामध्ये एवढी कारवाई झाल्यानंतर निदान ती फॅक्टरी आहे तरी कोणाची हे तर सांगा. तिथे क्लीन चिट दिली ना. तिकडे पण म्हणजे त्यांच्यावरती जे आमच्यावरती आरोप करतायत ते ठीक आहे, तेवढंच त्यांना करता येतं, पण त्यांच्या बुडाशी काय जळतंय ते कधीतरी बघा ना. ते बुड जळून खाक झाल्यानंतर बघून काय उपयोग आहे. म्हणजे असे कोण त्याच्यातले इन्व्हॉल्व असणारी लोक त्यांच्या आजूबाजूला अंगत पंगत करत बसलेत का? महानगरपालिका जरी असल्या तरी आपण पाहतोय की राजकारणाचं ज्या पद्धतीनं गुन्हेगारीकरण झालेलं आहे खुल्याम. यांच्या मुळामध्ये गुन्हेगारीकरणपेक्षा मला त्याचं मी चांगला शब्द म्हणजे विद्रुपीकरण झालंय. म्हणजे मी मगाशी धुरंधरचा उल्लेख केला, त्याच्यामध्ये कराचीमधलं एक लॅरी शहर आहे दाखवलेलं. ज्या पद्धतीनं लॅरी शहरातल्या माफियांची मोडस ऑपरेंडी होती किंवा झालेली होती त्यावेळेला, त्याच पद्धतीनं मुंबई, ठाणे, नाशिक, पिंपरी चिंचवड या प्रमुख शहरामध्ये, नागपूर, त्याच पद्धतीनं आज तुम्ही प्रमुख शहरं घेऊच नका. हा तुम्ही मराठवाड्यामध्ये जा, तुम्ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये जा, तुम्ही विदर्भामध्ये जा आणि जी छोटी छोटी जी शहरं आता जी उभी राहत आहेत ना तिकडची परिस्थिती बघा. बीड आहे. मग नाही, पण म्हणून मी मागे एकदा बोललो होतो की आपल्या देशाला पंतप्रधान पाहिजे. देशाला पंतप्रधान नाहीये, भाजपला पंतप्रधान आहे. तसंच महाराष्ट्राला मुख्यमंत्री नाहीये, जो आहे तो भाजपचा आहे. म्हणजे हे सगळेजण त्यांचा पक्ष आणि सत्ता एवढं सत्तांध झालेली आहेत लोक की लोक मेले तरी चालतील, नागरिक मेले तरी चालतील, त्यांची मुलं बाळं ड्रग्सच्या आहारी गेले तरी चालतील, त्याच्यात धंदे करणारे आपल्या बाजूला बसले तरी चालतील, पण आम्हाला सत्ता पाहिजे. ही जी काही वृत्ती याच्यावरती आपण काय बरं. करणार? ठीक आहे, काय म्हणजे- आपल्याकडे कायदा सुव्यवस्थेचं खातं नाहीये, आपल्याकडे सरकार नाहीये, नाही, पण याच्यासाठी- आपल्याकडे जनसंघटन आहे ना. जेव्हा ह्याच्यासाठी शेवटी काय आहे, जसं राज म्हणाल तसं की सत्ता हातात असणं गरजेचं आहे की जिकडे आपण कायदेशीर बंधनं, उद्या जाऊन तिकडे धाड टाकल्यानंतर यांचेच बगलबच्चे निघाले तर लोक आता गेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये मालवण वगैरे त्या भागात पुढच्या बातमीसाठी पाहत रहा E6 TV मराठी.